नमस्कार, सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आता एका महत्त्वाच्या बातमीने. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे. दरवाढीचं खापर राज्य सरकारने केंद्रावर फोडले आणि त्यानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींच्या ट्विटने केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं दिसतंय. महाराष्ट्र सरकारने 2018 पासून इंधन कर म्हणून एकूण 79,412 कोटी जमा केले, तर यावर्षी 33,000 कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. मग जर राज्य सरकारला नागरिकांना दरवाढीपासून दिलासा द्यायचा होता, तर मग पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट का कमी केला नाही, असा सवाल हरदीप सिंग पुरींनी राज्य सरकारला विचारला. महाराष्ट्राने एकूण 79,412 कोटी कर जमा केला आणि 2018 पासून 79,412 कोटी वसूल करण्यात आलेले. इंधन दरवाढीवरून आता राज्याविरुद्ध केंद्र संघर्ष जो आहे तो आता सुरू झालेला आहे. आणि आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग यांनी ट्विट करत या सगळ्या वादात उडी घेतली. त्यांनी असं म्हटलंय की जो वॅट आहे तो वॅट कमी का केला नाही, आणि तो जर वॅट कमी केला असता तर इंधनाचे दर जे ते अर्थातच राज्यामध्ये कमी राहिले असते. याला सर्वस्वी कोण जबाबदार आहे हे खरं तर जनतेनेच ठरवायला हवं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने 2018 पासून इंधन कर म्हणून 79,412 कोटी रुपये जमा केलेत आणि यावर्षी 33,000 कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेलवरील व्हॅट का कमी केला नाही? बिगर भाजपा शासित राज्यांनी आयात या ठिकाणी आयात जर आपण पाहिलं तर इंधनावरील करात कपात केल्यास पेट्रोल स्वस्त होईल. महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर 32 रुपये 15 पैसे आणि केंद्रशासित काँग्रेस शासित राजस्थान 29 रुपये 10 पैसे जे ते आकारते, परंतु भाजप शासित उत्तराखंड 14 रुपये 51 पैसे, उत्तर प्रदेश 16 रुपये 50 पैसे आकारतं, असं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जे ट्विट केलेलं आहे ते नेमकं त्यातनं त्यांना काय सुचवायचं? बरोबर आहे. ज्या पद्धतीने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये या संदर्भातला स्पष्ट संदेश दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की इंधनाचे दर महाराष्ट्रासारख्या राज्यात कमी करण्याची गरज आहे. त्यानंतर त्याचं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दिलं. त्यानंतर आज पुन्हा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री जे आहेत हरदीप सिंग पुरी यांनी थेट ट्विट करून ज्या पद्धतीनं काल उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचं उत्तर देताना त्यांनी स्पष्टपणे आकडेवारी जाहीर केली. त्यांनी म्हटलंय की काँग्रेसच्या सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण कर बघितला पेट्रोलवरील, तर एकीकडे महाराष्ट्रामध्ये 32 रुपये 15 पैसे कर लिटर आकारला जातो, दुसरीकडे 29 रुपये 10 पैसे हा राजस्थानमध्ये आकारला. या तुलनेमध्ये जर बघितलं उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश त्यांनी उदाहरण दिलं आहे. ज्या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, उत्तराखंडमध्ये 14 रुपये 51 पैसे आणि उत्तर प्रदेशमध्ये 16 रुपये 50 पैसे दर आकारले जातात प्रति लिटरवरती. नुसतं आंदोलन करून आणि आव्हानं देऊन या इंधनाचे दर कमी करता येत नाही. त्यांनी हे स्पष्ट केलं की ज्या पद्धतीने एकीकडे हे सगळं वातावरण सुरू आहे आणि आव्हान प्रतिआव्हान सुरू आहे, पण वास्तविकता ही वेगळी आहे. जर तुम्हाला एक प्रकारे तुम्ही आयातीत मद्यांवरती जर तुम्ही कर लावत नसेल तर कशा पद्धतीने मी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्या. प्रशांत, मी तुला जरा थांबवतो. आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या बरोबर आहेत. माफ करा, सचिन सावंत आपल्या बरोबर आहेत. सचिनजी, आपण हरदीप सिंग पुरी यांनी जे ट्विट केलं याकडे कसं बघता? मला असं वाटतं की देशाचे पेट्रोलियम मंत्री आहेत, त्यांनी कशा तऱ्हेनं क्रूड ऑइल आयात करावं, ते कमी कसं करावं, त्याची किंमत कमी कशी होईल याच्याकडे पाहिलं पाहिजे. परंतु त्यांनी स्वतःची जबाबदारी त्या ठिकाणी टाळून आज आता इतर राज्यांना टार्गेट करणं आणि तशा पद्धतीचं हीन राजकारण करणं कितपत योग्य आहे हे पहिल्यांदा पाहतो या देशामध्ये झालेलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा महाराष्ट्राच्या कराशी काय संबंध आहे? मी अपेक्षा करतो की हा विषय घेऊन कदाचित फडणवीसजी बोलू शकतील, कदाचित राज्यातले नेते बोलतील, कदाचित JP नड्डा देखील बोलतील. मला अपेक्षा आहे, काय हरकत नाही त्याच्याबद्दल, आम्ही त्याचं उत्तर देऊ. परंतु हरदीप सिंग पुरी यांची ही जबाबदारी नाही आहे. त्यांनी त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे की मी रशियाकडनं घेणार होतो, ते एकच बॅरल कशा तऱ्हेनं आलं, एका दिवसाच्या पुरेल अशाच तऱ्हेचं पेट्रोल कसं आलं, त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतं का?
म्हणजे काय चाललंय या देशामध्ये? म्हणजे केंद्रातले मंत्री देखील राज्यांना टार्गेट करण्याचा प्रकार करतायत, इतक्या राजकारणाला पण मग उतरतायत. सचिनजी, इंधन वस्तुस्थिती ही दरवाढीला आहे, नेमकं कोण जबाबदार आहे? कोण जबाबदार, राज्य की केंद्र? आणि केंद्रच जबाबदार आहे ना. आज देशामध्ये ज्या पद्धतीनं क्रूड ऑइलचे भाव ज्या अजूनही त्या लेवलला पोहोचले नाही जे युपीएच्या लेवलला होते, त्यावेळेला $108 असताना क्रूड ऑइलचा भाव ₹71 पेट्रोल होतं. पण आज मग ते जे 108 ला म्हणतायत की पोहोचलेत जर का? आपण वॅट कमी केला असता, त्यांनी आकडेवारी मांडली त्यांच्या ट्विटमधनं. अरे यात राज्याचं अर्थकारण हे कसं सांभाळायचं याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. तुम्ही कोरोनाच्या कालावधीमध्ये सांगितलं काय की तुम्ही कर्ज घ्या आणि कर्ज घ्या, तर कर्ज फेडायची कशी? तुम्ही एकाही पैशाचं मदत केलं का? केंद्राकडनं अपेक्षा होती ना की हजारो कोटी रुपये इथं आरोग्य हा विषय राज्याचा विषय असला, राज्य सूचीमधला विषय आहे. कोरोनाच्या संकटामध्ये सगळा खर्च राज्य सरकार करतंय. एक पैसा तरी दिला का तुम्ही? तुम्ही विरोधी पक्षाच्या सरकारांना टार्गेट करता. त्यांनी अर्थकारण कसं चालवावं याकरता मदत काही करत नाही. आणि ही ज्या फेडरल स्ट्रक्चर जो या देशातला खरा पाया आहे लोकशाहीचा, त्याच्या विरोधातला आहे. कारण तुम्ही विरोधी पक्षाच्या सरकारांना सातत्याने टार्गेट करताय आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं देशाचे पंतप्रधानही सुटले नाहीत. तुम्ही त्याचे उत्तर दिले पाहिजेत की तुमच्या संपूर्ण एकंदर अर्थकारण न सांभाळल्यामुळं जे पाप तुम्ही केले गेल्या त्या नोटबंदीचा विषय असेल किंवा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जीएसटीचा विषय असेल, आज लोकांना भुर्दंड पडतोय. त्याचं उत्तर का देत नाही? तुमच्या पापाचे घडे त्या ठिकाणी आम्ही का पांग फेडायची? बरं सचिनजी, आपला मुद्दा लक्षात आला. आपल्याबरोबर भाजप नेते राम कदम देखील आहेत. राम कदम यांना आपण विचारूयात. राम कदमजी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यात कितपत तथ्य आहे? नाही, आमचं या महाराष्ट्राच्या 3 पक्षांना सांगणं आहे, राजकारणाच्या ठिकाणी बाजूला ठेवा. अहो, लोकांना या महागाईच्या काळामध्ये सगळ्या देशातल्या राज्यांनी त्याच्यावरचा कर कमी केला. 3 पक्ष का गर्व आहे? कुठला गर्व आहे? कुठला अहंकार आहे तुम्हाला? तुम्ही का त्याच्यावरचा वॅट कमी करत नाही? बरं, तुम्ही पहिल्यांदा करताय असं नाही ना, बाकीच्या राज्यांनी केला ना. आता मोदीजींनी पण सांगितलं आदरणीय प्रधानमंत्र्यांनी की तुम्ही करा म्हणून. बाकीचे सगळे राज्य करतात, पण महाराष्ट्रातलं सरकार त्याच्यावरचं वॅट कमी करत नाही. बरं, तुम्ही काय तुमच्या खिशातला वॅट कमी करताय का? जी लोक कर देतात तो कर कमी करा. म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे 6 महिने लागलो. नोव्हेंबरमध्ये देशातल्या जवळपास 80% राज्यांनी वॅट कमी केला, पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. आज गोरगरिबांना तर पेट्रोल डिझेल स्वस्त मिळालं तर शिवसेनेच्या नेत्यांना, काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना ते बघवत नाही का? हा काय राजकारणाचा विषय आहे का? राजकारणाच्या बाजूला राहील ना. लोकांना वीट आला या घाणेरड्या राजकारणाचा. लोकांना काय फायदा होईल त्याचा विचार करा. मुख्यमंत्र्यांना आम्ही साकडं घालून 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 कंटाळलो, थकलो. मुख्यमंत्री ऐकायला तयार नाही, महाराष्ट्राचं सरकार ऐकायला तयार नाही. तुम्ही असं वागताय जसं काही ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. अरे बाबांनो, ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, हा जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा, तुम्ही जनतेचाच वॅट तुम्ही कमी करा. त्यांना ₹5,000 पेट्रोल डिझेल स्वस्त मिळू द्या, जे गुजरातमध्ये मिळते, जे मध्य प्रदेशमध्ये मिळते, जे इतर राज्यांमध्ये मिळते. तसं तुम्ही आमच्या या पवित्र महाराष्ट्रात तुम्ही का करत नाही? मला सचिन सावंत तेच विचारायचं. सचिन सावंतजी, जर भाजप शासित प्रदेश त्यांच्याकडचे कर कमी करू शकतात, त्यांच्याकडे इंधनाचे दर कमी होऊ शकतात, तर आपल्याकडे का नाही? पहिली गोष्ट ही आहे या देशामधली की मोदी सरकारनं याचं उत्तर दिलं पाहिजे की 4 राज्यांच्या निवडणुका जोपर्यंत होत्या तोपर्यंत या देशामधला पेट्रोल आणि डिझेलचा कर त्यांनी वाढवला नाही. आणि त्यानंतर अचानक ₹10 का वाढवले, ते त्यांनी का वाढवले, त्याचं उत्तर का दिलं त्यांनी? त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना त्यांनी की तुम्ही केंद्र सरकारनं का वाढवला. परंतु स्वतः वाढवल्यानंतर आता त्याचं उत्तर देता येत नाही. पण इतर राज्यांना, जे विरोधी पक्षाचे शासित राज्य आहेत, त्यांना टार्गेट का करताय तुम्ही? प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचं अर्थकारण कसं सांभाळायचं हे महाराष्ट्राच्या सरकारला माहिती आहे. आणि सगळ्यात भारतीय जनता पक्षाला तो नैतिक अधिकार आहे का? 2014 साली आघाडी सरकार ज्या वेळेला गेलं त्यावेळेला राज्यावरती 2,40,000 कोटीचं कर्ज होतं आणि हे लोक गेले त्याच्यावरती दुपटीपेक्षा जास्त कर्ज सोडून गेलेत महाराष्ट्रावरती. त्याचं अशा तऱ्हेचं अनर्थकारण जे फडणवीस सरकारने केलं त्याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे ना. आपण म्हणजे सचिनजी, आता काय जनतेने 100 पार दर द्यायचे का इंधनाचे?
नाही तर 100 पार दर द्यायचे का, ह्याचं उत्तर आम्ही मोदी सरकारला विचारतोय की या देशामधल्या राज्यांनी कसं अर्थकारण चालवायचं, त्याची जबाबदारी देखील तुमची आहे. बरं, आपल्या राज्य दोघांचे कसं मुद्दा चाललं लक्षात आला. पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण यानंतर थेट जाऊया. संजय राऊत बोलतात तिथे. छेडलेले आहे आणि ममता बॅनर्जी असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, के.सी. चंद्रशेखर राव असतील, यांची वक्तव्य आपण पाहिल्यावरती कळेल की तो एकतर्फी संवाद होता. एकतर्फी संवाद होता आणि बिगर भाजपा शासित जे राज्य आहे त्या मुख्यमंत्र्यांना टोमणे मारण्याचं काम जास्त झालं. प्रधानमंत्र्यांकडून ही अपेक्षा नाही. आणि काल व्हॅट संदर्भात सुद्धा जो विषय झाला, इंधन दरवाढी संदर्भात, तो विषय अनावश्यक होता असं सगळ्याच मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे बिगर भाजपा शासित. आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी बाण्याला जागून त्यांना जे काय सांगायचं आहे ते सांगितले. त्याच्यावरती आता जास्त भाष्य करणं योग्य नाही. सर 30 अप्रैल को महाविकास आघाड़ी की सभा है पुणे में, जिस तरह से विरोधी लगातार आक्रामक है, उसको लेके सभा का जवाब देने की बात ऐसी है, पुणे की सभा है, आप पुणे में जाकर बात करिए, लेकिन जरूर जल्दी ही शिवसेना की सभा मुंबई में होने वाली है. मैं इतना ही कह सकता हूँ. हिंदी में देखिए, जो बिगर भाजपा शासित राज्य है उनके मुख्यमंत्री की एक वेदना है कि प्रधानमंत्री ने जिस तरह से कर मार्गदर्शन किया है, वो तो कोरोना के बारे में जो स्थिति पैदा हुई है देश में, उस बारे में वो मीटिंग बुलाई थी, लेकिन वो पूरा ट्रैक चेंज हो गया और एक तरफा डायलॉग हो गया, ऐसा ममता जी का कहना है. और जहां बीजेपी के मुख्यमंत्री नहीं है उनके बारे में प्रधानमंत्री जी का अलग रवैया, और जो बीजेपी के मुख्यमंत्री हैं उनके बारे में अलग रवैया. देश के प्रधानमंत्री की एक भूमिका एक राष्ट्र के लिए होनी चाहिए, वैसी कल नहीं दिखी. ऐसा कहना माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र के उद्धव जी का है, ममता जी का है, तेलंगाना के मुख्यमंत्री भी यही कहते हैं. तो ठीक है, अब जो हुआ है देख लेंगे. पुण्यामध्ये सभा संदर्भात 2017 साली भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणार होती, पण राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युतीला नकार दिला होता, त्यामुळे त्यावेळी ती युती झाली नाही. मला असं वाटत नाही कोणीतरी अफवा पसरवत आहे. मला माहिती आहे काय घडणार होतं आणि काय घडणार आहे उद्या सुद्धा. कालचं बोलत नाही मी, उद्या काय घडणार आहे हे मला माहीत आहे. त्याच्यामुळे या जुन्या पाचोळ्यावरती फार पाय ठेवून वर कशाला आवाज करणार, असं काही घडलेलं नाही. बीजेपी की तरफ से यूसुफ लकड़वाड़ा का कुछ फोटो ट्वीट किया गया है, जैसे शरद पवार के साथ फोटो. बात ऐसी है, मिस्टर लकड़ावाला उनके साथ किसके फोटो है ये सवाल नहीं है. सवाल वो नहीं है उसके साथ किसने आर्थिक व्यवहार और गैर व्यवहार किए हैं, ये सवाल उठाया है. उस बारे में बोलिए, किसके साथ किसके फोटो है, उससे क्या होगा. जो सवाल पूछा है उसका जवाब दीजिए. लेकिन बीजेपी के पास अगर ये नहीं होगा जवाब, तो ये फोटो निकालो, ये निकालो. किसी के साथ भी, ये मोबाइल के कैमरा के ज़माना में किसका भी किसी के साथ फोटो आ सकता है. समझा. कौन बाजू में आकर खड़ा रहता है किसी शादी में, किसी समारोह में, कौन किसका फोटो निकालता है, उससे कोई मतलब नहीं है. सर मराठीमध्ये मोहित कंबोज यांनी आरोप केला की अनेक मला कोणी आरोप केले माहीत नाहीये. महायुतीच्या नेत्यांचे अनेक असतील ना. प्रश्न कोणाबरोबर कोणाचे फोटो आहेत हा नसून संबंधित व्यक्तीबरोबर ज्याला ईडीने अटक केली होती 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात, त्याच्याशी कोणाचे व्यवहार झालेले आहेत आणि त्यांना ईडीने चौकशीसाठी का बोलवलं नाही हा प्रश्न आहे. तपास कोणाचे कोणाबरोबर फोटो आहेत हा नसून आर्थिक व्यवहार कोणी केले मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या व्यक्तीबरोबर, या प्रश्नाचं उत्तर या लोकांनी द्यायला पाहिजे. पण सत्य बोललं की त्याच्यापासून पळ काढायचा, भूमिगत व्हायचं आणि दुसऱ्या विषयावरती लोकांना गुमराह करायचं, हे यांचं धोरण आहे. सध्या मोबाईल किंवा मोबाईलमधला कॅमेरा, टेक्नॉलॉजी, या काळामध्ये कोण कोणाबरोबर फोटो काढेल एखाद्या कार्यक्रमात, समारंभात वगैरे,
हे काय कोणी सांगू शकत नाही, आपल्या हातात नसतं. EAW चौकशी करणार का? EAW चौकशी करणार गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनी आता जे ट्विट केलेलं आहे, राज्यात इंधनाच्या भावापेक्षा दारूचे भाव स्वस्त आहेत असं त्यांनी ते मध्य प्रदेशविषयी बोलत असतात किंवा कर्नाटकविषयी बोलत असतात, महाराष्ट्राविषयी नसतील बोलत. कदाचित चुकून त्यांचं ट्विट करताना राज्य बदललं असतं. तर देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलेलं, शिवसेना मोठा भाऊ आहे नेहमी बोलते, पण मागच्या निवडणुकीत काल मोदींचा झालेला एकूण संवाद जो होता तो एकतर्फी होता असा थेट आरोप जो आहे तो ममता बॅनर्जी यांनी केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे, असं संजय राऊतांनी या ठिकाणी म्हटलंय. त्यांनी सांगितलं की इंधनाच्या दराच्या विषयाला घेऊन सुद्धा जे काही राजकारण केलं जाते त्याला सर्वस्वी खरं तर केंद्र जबाबदार आहे. राज्याच्या बाबतीत म्हणजे बिगर भाजप शासित जे प्रदेश आहेत किंवा राज्य आहेत त्यांच्या बाबतीत दुजाभाव केला जातोय आणि हा दुजाभाव बरोबर नाही आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत, ते काही भाजप शासित फक्त राज्यांचे आहेत असं नाही आहेत. तर अशा प्रकारे दुजाभाव करणं योग्य नाही असं संजय राऊत यांनी म्हणत एक प्रकारे टीकाच केली आहे. आणि आता पुढली बातमी आहे एसटी बँक निवडणुकीच्या संदर्भातली. मुंबई एसटी बँक निवडणुकीची तयारी सुरू आहे आणि संपात सहभागी असलेल्या अनेक कर्जदार सदस्यांना वेतन नसल्यानं त्यांचे बँकेचे हप्ते थकले. अशा थकबाकीदारांना मतदानाचा हक्क नसल्यानं ते मतदानाला मुकण्याचा धोका आहे. एसटी महामंडळात सुमारे 82,000 कर्मचारी आहेत आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन खाते एसटी बँकेत आहे. कमी व्याज दरात कर्ज मिळत असल्यामुळे एसटीचे 70% अधिक कर्मचारी या बँकेतूनच कर्ज घेतात. संपामुळे यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या कर्जाचे हप्ते थकलेत. मतदार याद्या अद्ययावत केल्या जात असताना थकबाकीदार सभासदांची नावं वगळण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. 5.5 महिन्यांच्या कालावधीत अनेक कामगारांना वेतन मिळालं नाही आणि त्यामुळे जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांचे बँकेचे हप्ते थकलेत. त्यामुळं मोठ्या संख्येने कर्मचारी निवडणुकीच्या मतदानाला मुकण्याचा धोका आहे. कर्ज थकल्यानं अनेक एसटी कर्मचारी बँकेच्या मतदानाला मुकणार आहेत आणि या कर्मचाऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे अशी मागणी जी आहे ती भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. कर्मचारी 6 महिन्यांपासून हक्कासाठी लढा देत होते आणि त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्याचा डाव उधळून लावणार असल्याचं पडळकरांनी सांगितलं. एसटी बँकेची निवडणूक घोषित केलेली आहे आणि जो थकबाकीदार आहे त्यांना या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही असा फतवा काढलाय. साहजिकच गेल्या 6 महिन्यापासून हक्कासाठी जो कर्मचारी बिनपगारी रस्त्यावरती उतरला तोच थकबाकीदार आहे, म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क राहणार नाही. 1995ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वतःच्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांच्याकडून कोट्यावधी रुपये वसूल केले. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे. संदीप शिंदेजी, गेल्या 5 महिन्यापासून संपात सहभागी म्हणून पगार नाही तर बँकेचे जे हप्ते आहेत कर्जाचे ते थकले. पण आता या एसटी बँकेच्या ज्या निवडणुका होत आहेत ज्यामध्ये थकबाकीदारांना मतदान करता येणार नाही आहे, म्हणजे याकडे आपण कसं बघता, नेमकं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? नाही, निश्चितपणानं ही बँक कर्मचाऱ्यांसाठी चालवलेली बँक आहे आणि त्यामुळे मतदानाचा अधिकार हा सगळ्या कर्मचाऱ्यांना असला पाहिजे यावर दुमत असायचं काही कारण नाही आणि आमच्या संघटनेची भूमिका तीच आहे. आता पडळकर साहेबांची तुम्ही क्लिप मला ऐकून दाखवली. मला असं वाटतं की पडळकर साहेबांना सहकारातलं ज्ञान फार कमी आहे, कारण एसटी कोऑपरेटिव्ह बँक ही बँक पगारदार बँकांच्या गणनेमध्ये आशिया खंडामध्ये अव्वल नंबरला आहे. कारण त्या बँकेवरती एसटी कामगार संघटनेने आतापर्यंत गेली 68 वर्ष आम्ही त्या बँकेवरती सत्ता आहोत आणि एकही सिंगल निर्णय आम्ही कधी चुकीचा घेतलेला नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2,500 कोटी रुपयांच्या ठेवी ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या आहेत, कारण त्यांना माहिती आहे की या बँकेवरती काम करणारी मंडळी ही एकही रुपयाचा भ्रष्टाचार करू शकत नाहीत. किंबहुना या बँकेवरती जे अध्यक्षपद असतं ते एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जे IAS असतात त्यांच्याकडे अध्यक्षपद असतं. उपाध्यक्षपद ज्यांना महाराष्ट्र शासनाने नियुक्ती दिलेली आहे ते FNCO साहेब असतात आणि त्यानंतर आमचं संचालक मंडळ काम करतं. अतिशय चांगल्या प्रकारचं काम या बँकेमध्ये चाललेलं आहे. दुसऱ्या बँकांमध्ये 8 ते 9 रुपये 100 रुपयाच्या मागं मार्जिन ठेवलं जातं. आमच्याकडे ठेवीवरती व्याजदर आहे 8%
आणि कर्जावरती व्याजदर आहे बिलकुल संदीप शिंदेजी, हा 11.5%. मुद्दा लक्षात आला, पण आता मुद्दा असा आहे की ज्यांना मतदान करता येणार नाहीये त्यांच्या दृष्टीने आपण काय करण्याचं ठरवलंय? नाही, निश्चितपणानं सगळ्यांना अधिकार मिळाला पाहिजे. त्या पद्धतीने एसटी कामगार संघटना निश्चितपणानं प्रयत्न करेल. मला तर असंही कळतं आहे की आमच्या बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांनी त्या निवडणूक फेडरेशन जे आहे त्यांना पत्र सुद्धा ऑलरेडी दिल्याचं मला समजतंय की एवढे उमेदवार, कारण का हा सहकारातला नियम आहे की 2 वर्षाचा सभासद असावा, हा सगळ्याच बँकांना लावला जातो आणि तो ऍक्टिव्ह मेंबर कोणत्या तारखेला असावा असं निवडणुकीच्या पूर्वी अधिसूचना निघत असते आणि त्या अधिसूचनेनुसार पत्र आलेलं आहे. परंतु सगळ्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळावा हे आम्हाला निश्चितपणानं वाटतं आणि आम्ही तशा प्रकारचा प्रयत्न करू. हो, पण आता तर मतदार याद्या तयार होत आहेत ना? नाही, ह्या कच्च्या मतदार याद्या, म्हणूनच मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की ते साफ म्हणून भुईत ओपटायसाठी, म्हणजे हे पाच महिन्याचं आम्हाला निश्चितपणानं माहिती आहे. परंतु आम्हाला तर असा अंदाज वाटतो की एक तर 5-5.5 महिन्यात नेमकं कर्मचाऱ्यांना काय दिलं, फक्त पेटवलं. म्हणजे एसटी महामंडळाचं वाटोळं केलं, कामगारांचं वाटोळं केलं. 6 महिन्यांनी त्यांचं इन्क्रीमेंट पुढे जाणार आहे. 115 कर्मचारी जेलमध्ये सडलेत, त्यांच्या नोकरीचं काय? आता परत एसटी बँकेवरती यांचा डोळा आहे की काय? आणि एवढी मोठी बँक परत अजून काय असंच खोटं बोलून काय लयाला न्यायची की काय, असा अंदाज आम्हाला येतोय. म्हणून तुम्हाला सांगतोय की या 5 महिन्यामध्ये जरी कर्मचारी त्यांच्या हक्कासाठी बाहेर असतील तरी त्यांना मतदानाचा अधिकार हा मिळालाच पाहिजे. हीच भूमिका आमची आहे, त्या दृष्टीने आम्ही काम करू. कोणाचा डोळा आहे एसटी बँकेवरती? आता हे ज्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचं वाटोळं केलं, ज्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मोठी स्वप्न दाखवली आणि परत त्यांना परत माघारी आणलं, 110 कर्मचारी आमचे जेलमध्ये सडक पडलेत, ते आता बाहेर सुटले, पण त्यांच्या नोकरीचं काय? 5 महिन्यांनी इन्क्रीमेंट पुढे गेलं. एका कर्मचाऱ्याचं साधारण 3 लाख ते 8 लाख इतकं फक्त केवळ भडकाऊ भाषणं, लोकांना खोटी स्वप्न दाखवून या मंडळींनी एसटी महामंडळाचं अपरिमित नुकसान केलं, कर्मचाऱ्यांचं नुकसान केलं. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेवरती डोळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणूनच एवढी मोठी भाषणं चाललेत ना. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आम्ही अपेक्षा करतो, जसं तुम्ही म्हणालात की सगळ्याच एसटी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न करू. आपले हे प्रयत्न जे आहेत ते यशस्वी होऊ देत, कारण अर्थात सगळ्यात एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय ते या एसटी बँकांच्या निवडणुकांकडे. प्रत्येकालाच मतदान करायचं आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पुढे पाहूयात. अवघ्या काही महिन्यांवर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन येऊन ठेपलेलं असताना महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबत नाही. आता बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथल्या महामार्गाच्या 500 मीटर लांब निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळलाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लोकार्पणाच्या घाईने कंत्राटदार जलद गतीने काम करत असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याची माहिती. या महामार्गाची लांबी जर आपण लक्षात घेतली तर ती 701 किलोमीटर इतकी आणि खर्च हा 55,000 कोटी रुपयांचा आहे. मार्गिका जर आपण पाहिल्या तर ह्या त्रिपदरी आहेत. शहरांना जोडण्यासाठी असणार आहेत त्या, आणि प्रस्तावित इंटरचेंज जे आहेत ते 24 आहेत. बोलूयात आपल्याबरोबर आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. प्रवीण भाऊ, आपण बघतोय की एक निर्माणाधीन पूल जो आहे तो अचानक कोसळला, म्हणजे यावरनं या महामार्गाच्या कामकाजातल्या गुणवत्तेवरती प्रश्न निर्माण होतोय का? 100% कामकाजाच्या गुणवत्तेवर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण आहेच. परंतु या ठिकाणी कंत्राटदारांबरोबर ज्यांना या उद्घाटनाची घाई लागली होती ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं जबाबदार आहेत. कारण पर्टिक्युलर वेळेत तारखेला त्या ठिकाणी उद्घाटन करण्याची घाई होती, म्हणून कंत्राटदारांना गतीनं काम करावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामुळं घाई गर्दीत निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं. माझं तर म्हणणं आहे की संबंधितांवर गुन्हे दाखल केले पाहिजे. अशा प्रकारची घाई कोणी लावली, अधिकारी जबाबदार कोण आहेत, आणि या सर्व कामाची चौकशी करून, कारण आज आपल्या सुदैवानं खाली कोण लोक नव्हती, कामगार नव्हते, म्हणून मनुष्यहानी झाली नाही. अन्यथा त्या ठिकाणी अनेक लोकांचे मृत्यू होऊ शकले असते. उद्या जर गाड्या चालू केल्या असत्या उद्घाटन करून आणि जर तिथून गाड्या गेल्या असत्या आणि अशी दुर्घटना घडली असती तर शेकडोंचे त्या ठिकाणी मृत्यू झाले असते. मग या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण याची चौकशी करा अशी विरोधी पक्षनेता म्हणून माझी मागणी आहे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावे. अन्यथा त्या ठिकाणी आम्हीही
पत्राद्वारे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी, गुन्हे दाखल करण्याची मागणी करू. पण प्रवीण दरेकरजी, ही घाई एवढी कशासाठी आहे? नाही, यांना स्वतः 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं भरीव काम, एखादी योजना किंवा मोठा प्रकल्प राबवता आलेला नाही आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालावधीमध्ये जे काही प्रकल्प अंतिम टप्प्यात होते, ज्याला रंगरंगोटी करायची होती, तुरळक कामं बाकी होती, ती लवकर पूर्ण करून याचं श्रेय घेता येईल का? जे समृद्धी मार्ग जसा आम्हीच बांधला अशा प्रकारचं उद्घाटन करून चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु आता जनता काही दुधखोळी राहिलेली नाही, कारण एवढा मोठा प्रकल्प त्या ठिकाणी काही एका वर्षात पूर्ण होत नसतो. त्याला मान्यता असतात, तपश्चर्या असते, लँड एक्विजिशन असते, लिटिगेशन्स असतात आणि हा प्रकल्प अंतिम टप्प्यात येत असतो. परंतु उद्घाटन केलं म्हणजे प्रकल्प आम्ही केला असं त्यांचं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होता. कारण मुंबई मेट्रोच्या बाबतीत बघा तसंच झालं. मुंबई मेट्रो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अंतिम टप्प्यापर्यंत आली. उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं आणि दुसऱ्याच दिवशी ती मेट्रो बंद पडली. कुठे दरवाजा नाही, कुठे मध्ये अडचणी निर्माण झाल्या. मला वाटतं उद्घाटनाची घाई करण्यापेक्षा ती व्यवस्था नीटपणे त्या ठिकाणी चालली पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन नीट झालं पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण काम झालं पाहिजे याची काळजी घ्या. 6 महिने वर्ष त्या ठिकाणी जर उद्घाटन लेट झालं तर काय फरक पडत नाही. त्याच्यामुळे श्रेयाच्या घाईमध्ये उद्घाटन करू नयेत, जेणेकरून लोकांच्या जीविताला त्या ठिकाणी धोका पोहोचेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. त्याच्यामुळे घाई न करता गुणवत्तापूर्ण काम जे आहे ते या महामार्गाचं पूर्ण झालं पाहिजे, कारण हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, मार्ग आहे, ज्या निमित्ताने अनेक शहरं जी ती जोडली जात आहेत. पण आता हा दुसरा अपघात आपण बघतोय, ज्यामुळे खरं तर फार मोठी चर्चा निर्माण झाली आहे. प्रेक्षक पाहूया, 1 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेबाबत प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे. कार्यकर्त्यांकडून सभेसाठी जय्यत तयारी सुरू असली तरी अद्यापही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. आज पोलिसांकडून सभेच्या परवानगीबाबत निर्णय घेतला जाणार. या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या नेत्यांचं आगमन शहरात होतंय. बाळा नांदगावकर औरंगाबादमध्ये दाखल झालेत. काही अटी शर्थींसह परवानगीची शक्यता असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या सभेबद्दलच्या परवानगीचा प्रश्न आहे तसाच आहे. मात्र आज बाळा नांदगावकर औरंगाबादमध्ये आल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे. जवळपास 80% तयारी पूर्ण सभेची झालेली आहे. आता बैठकीत नेमकं काय ठरलंय? पोलीस कमिशनर साहेबांनी मी विनंती केली त्यांना की आम्हाला 1 तारखेला सभेला परवानगी दिली तर फार बरं होईल. अर्ज वगैरे आम्ही सगळा केलेला आहे, आमची तयारी केलेली आहे. परंतु पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते. त्यामुळे त्यांना मदत करणं आमचं काम आहे. त्यामुळे ते सगळे माहिती घेत आहेत सगळी आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती निर्णय ते. तर राज ठाकरेंच्या सभेला अद्यापही परवानगी का नाही? काही कारणं असू शकतात. बघा, यामध्ये बघा, पोलिसांकडून वेट अँड वॉचचं धोरण आहे. महाविकास आघाडी सरकार जे आहे ते राज ठाकरे यांच्या रडारवरती आहे आणि सरकारच्या टीकेमुळे ही परवानगी नाहीये का? सरकारवरच्या टीकेमुळे. बरं, परवानगी नसली तरीही सभेवर परिणाम नाही. पोलीस सशर्त परवानगी देण्याची शक्यता. सभेसाठी कोणत्या असतील अटी? बघा, ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळणं गरजेचं आहे. महिला, वृद्ध, लहान मुलांसाठी सुरक्षेची तरतूद आवश्यक आहे. धार्मिक भावना दुखावणारी विधानं, वक्तव्य नको. धर्म, प्रांत, जात, वंशावरून विधानं नको. व्यक्ती, जात, समुदायाचा अनादर यामध्ये केला जाऊ नये. सभेपूर्वी, सभेनंतर रॅली काढण्यास मनाई आहे. सामाजिक सलोखा बिघडवणारं वर्तन अजिबात खपून घेतलं जाणार नाही. यानंतर बघूया, तर धुळ्यातील एक धक्कादायक बातमी अशी की धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर फाट्याजवळ एका 4 चाकीमधनं पोलिसांनी सुमारे 89 तलवारी जप्त केल्यात.
चित्तोडगडहून जालन्याकडे जाणारी गाडी जी आहे त्या गाडीतून 89 तलवारी घेऊन जात असताना धुळे पोलिसांनी ही कारवाई केली. तलवारींचा एवढा मोठा साठा जप्त होण्याची पहिलीच वेळ आणि या तलवारी नेमक्या कोणाकडून घेण्यात आल्या आणि जालना इथे कशासाठी नेल्या जात होत्या याचा आता धुळे पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी यावेळी एकूण 7,13,000 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला आणि या प्रकरणी जालना इथल्या मोहम्मद शरीफ मोहम्मद, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद रहीम आणि कपिल दाभडे या 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडीमध्ये जवळपास 89 तलवारी आणि 1 खंजीर अशी 90 हत्यारं मिळून आलेली आहेत. ती सर्व हत्यारं आता सोनगिरी पोलिसांनी जप्त केलेली आहेत. आरोपींना आता त्याच्यात अटक केलेली आहे आणि आता तपासात हे आरोपी कुठल्या कामासाठी त्यांनी ती हत्यारं घेतली होती त्याबाबत आता चौकशी सुरू आहे. धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगिरी फाट्याजवळ एका गाडीतून तलवारी जप्त करण्यात आल्या. यावरून भाजप नेते राम कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. जिथे काँग्रेसचं सरकार आहे त्या राजस्थानातून तलवारी नेल्या जात होत्या आणि त्यामुळे याद्वारे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट की या षडयंत्रात काँग्रेसचा सहभाग आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करणार का असा सवालही राम कदम यांनी विचारला. 90 तलवारी जप्त करण्यात आल्या. ज्या राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या राजस्थानवरून या तलवारी जालनामध्ये चालल्या होत्या. आता या जालनामध्ये 90 तलवारीचं काय काम? कुणाला या तलवारी घेऊन कुणाला मारायचं, कुणाला दंगली करायच्या? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र जालनाला कोण पाठवतंय, कुणाला पाठवतंय? ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे तिथूनही शस्त्र येतात. म्हणजे हा योगायोग आहे का हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे? पुढे बोलत आरोग्य विभागाकडून बीड जिल्ह्यातील HIV ग्रस्तांच्या जीवाशी खेळ केला जातोय आणि जिल्हा रुग्णालयात जर आपण बघितलं वेळेवरती या संबंधित औषध उपचार मिळत नसल्याचा आरोप रुग्णांकडून करण्यात आला आणि त्यामुळे जीव घेण्या आजाराशी 2 हात करणारे हे रुग्ण जे आहेत ते हवालदिल झालेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र वेगळाच दावा केला. आमची म्हणजे एवढी हे नाही की आम्ही बाहेरून प्रत्येकाचं औषध विकत घ्यावं. एक तर संस्था ही डोनेशनवर चालते. ही आहे बीड जिल्ह्यातल्या HIV बाधितांची अवस्था. एड्स सारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या या एड्स ग्रस्तांना सरकारनं अक्षरशः वाऱ्यावर सोडलंय. कोरोना संसर्गाच्या संकटानंतर वेळेवर औषध उपचार आणि रक्त तपासण्या होत नसल्याची रुग्णांची तक्रार आहे. बीड जिल्हा रुग्णालयात औषध उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी औषध दुकानातून औषध खरेदी करण्याचा सल्ला दिला जातोय. ते म्हटले ERT सेंटरवाले म्हटले की आता औषधी नाही आहेत आणि तुम्ही बाहेरून विकत घ्या. तर मग आम्ही म्हटलं की त्यांना की आम्ही बाहेरून कसं का विकत घेणार, आम्ही म्हणजे कुठून देणार? तर ते म्हटले की तुम्ही बाहेरून विकत घ्या आणि पावत्या वगैरे आम्हाला द्या, म्हणजे आम्ही तुम्हाला त्याचे पैसे देऊ. बीडच्या आनंदग्राम इन्फंट इंडिया संस्थेतल्या HIV बाधितांनाही आरोग्य विभागाच्या अनागोंदीचा फटका बसलाय. या संस्थेत 75 HIV बाधित मुलं मुलींसोबतच 10 महिला आणि 5 दाम्पत्य राहतात. या मुलांना जिल्हा रुग्णालयातून वेळेवर टॉनिक मिळत नसल्याचं तसंच त्यांच्या तपासण्याही वेळेवर होत नसल्याचं संस्थेच्या संचालकांनी सांगितलं. माझं जाहीर सांगणं आहे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी तर हा रेग्युलर उपचार ठेवा. अतिशय बेकार औषध आहे. याच्यामध्ये अँटीबायोटिक आहे. एक तर 10-10 मिनिटाचं जरी औषधाचा डोस कमी जास्त झाला तरी माणसाला गुंगी येते लेकरांना. आणि गेल्या महिन्यात 9 लेकरांना औषध नव्हती, ह्या महिन्यात 7 लेकरांना औषध नाहीत, आता 5 लेकरांना औषध नाहीत. मग अशा काळात लेकरं जागेवर गुंगत येतं. आम्ही कसं करायचं? आम्ही काम करतायत ना. याविषयी बीड जिल्हा रुग्णालयातील एड्स नियंत्रक आणि प्रतिबंधक जिल्हा समन्वयक साधना गंगावणे यांनी मात्र वेगळाच दावा केलाय. HIV बाधितांवर वेळेवर औषधोपचार केले जात असल्याचं गंगावणे यांनी सांगितलं. प्रत्येक पेशंटची दर महिन्याला औषध उपचारांतर्गत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी ARTची पूर्ण टीम दर महिन्याला ह्या पेशंटचं फॉलोअप घेत असते आणि औषध उपचारामध्ये समुपदेशन आणि 6 महिन्यातून त्यांचं व्हायरल लोड केलं जातं. इतर लोकल परचेस किंवा लोकल स्थानिक फंडमधून
खर्च केला जातो. आतापर्यंत तर कुठलं शॉर्टेज नव्हताच आपल्याकडे, पण किरकोळ शॉर्टेज कधी कधी होत असतो औषधं घेण्यामध्ये वाटत असल्यामुळं. आरोग्य विभागाकडून HIV बाधितांसाठी औषध उपलब्ध केली जातात, मात्र काही काळासाठी औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचं शल्य चिकित्सकांनी मान्य केलं. तसंच औषधांसाठी सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींची मदत घेण्याचा अजब सल्ला दिला. समजा असा तुटवडा भासला तर शासनाकडून असे निर्देश आहेत जॉईंट डायरेक्टर MSAC कडून की जास्तीत जास्त ज्या सेवाभावी संस्था असतील, अशा काही दानशूर व्यक्ती असतील, त्यांनी समोर येऊन आम्हाला औषधांचं डोनेशन करावं, जेणेकरून HIV बाधित रुग्णांना त्याचा पुरवठा करण्यासाठी सुलभ होईल. HIV बाधितांना वेळेवर औषधोपचार उपलब्ध होणं आवश्यक आहे. मात्र आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे बीड जिल्ह्यातील HIV बाधितांच्या जीवाशी खेळ होतोय. या प्रकरणाची आरोग्य विभाग दखल घेणार का, हा खरा प्रश्न आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. पुढे पाहूया, सोसायटीचं मेंटेनन्स न भरणाऱ्यांनो सावधान. कारण आता न भरलेल्या मेंटेनन्सच्या वसुलीसाठी तुमच्या मालमत्तेचा लिलाव होऊ शकतो. याची प्रचिती नुकतीच ठाण्यात आली आहे. ठाण्यातील एका कुटुंबाने थकवलेल्या 5 लाखांच्या मेंटेनन्स वसुलीसाठी ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करून सोसायटीची थकबाकी वसूल करून दिली आहे. अशी ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये किमान 400 सदनिका धारकांची यादी तयार करण्यात येत असून त्यांच्या मालमत्तांवरही टाच आणण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. वर्षानुवर्ष सोसायटीचा मेंटेनन्स थकवला तरी कुणी आपलं काही करू शकणार नाही, अशा भ्रमात जर कुणी असेल तर त्यांच्या भ्रमाचा भोपळा केव्हाही फुटू शकतो. रहिवाशांना सोयी सुविधा देण्यासाठी इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी भरावं लागणारं मेंटेनन्स ठराविक मुदतीत संबंधित गृहनिर्माण सोसायटीमध्ये भरलं नाही तर आता मालमत्तेवर टाच येऊ शकते. काही सभासद जाणून बुजून सोसायटीला त्रास देण्याच्या उद्देशाने थकबाकी वाढवतात, मंथली मेंटेनन्स देत नाहीत, अरेरावी करतात. अशा सभासदांवर ही कारवाई होणं आवश्यक आहे आणि ती आम्ही आत्ता या महिन्याच्या 11 तारीखला ठाण्यामध्ये समतानगरमधील एका सोसायटीवर केलेली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 101 अंतर्गत कारवाई करायला सुरुवात झाली असून 10 सदनिकांवर आठवड्याभरात कारवाई करण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांमधील हे थकबाकीदार असून उपनिबंधकाकडून वसुली कारवाईसाठी आतापर्यंत सुमारे 400 जणांची यादी देण्यात आली आहे. या कारवायांमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणलेत. ठाणे हाऊसिंग फेडरेशनकडे आता 400 ते 450 वसुली दाखले आहेत. आम्ही त्यांच्यावर कारवाई करतोय. त्याच्यापैकी 10 सोसायटींचे आपण लिलावाच्या स्टेजला आलेले आहेत. ज्यांनी पैसे भरले आहेत त्यांचे काही दिवसात आपण लिलाव करतोय. काहींच्या लिलावाच्या नोटीससुद्धा जाहीर झालेल्या आहेत. त्याच्यापैकी 3 ते 4 सोसायटींचे आमचे ताब्यात घेण्याची प्रोसेस आहे. त्याच्यापैकी एका सोसायटीच्या आम्ही गेल्या आठवड्यामध्ये जप्तीची प्रोसेस करून त्याचा फ्लॅट मालमत्ता ताब्यात घेतलेली आहे. या कारवाईचं ठाणेकरांनी स्वागत केलंय. मेंटेनन्स थकवणाऱ्या लोकांचा बाकीच्यांना त्रास होतो, तो कुठेतरी थांबेल. त्यामुळे अशा कारवाया होणं गरजेचं आहे असं ठाणेकर सांगतायत. नाही, ही जी कारवाई होती मेंटेनन्स वसुली करण्याकरता ही एक चांगली गोष्ट आहे की जेणेकरून सभासदाला त्रास होतो, पण जेणेकरून सोसायटीसाठी लाखो रुपयाचं रूम घेतल्यानंतर 1,500-2,000 मेंटेनन्स भरण्याकरता कमिटीच्या लोकांना त्रास देण्याकरता काही सभासद जाणून बुजून त्रास देत असतात आणि त्यातून जो उद्भवणाऱ्या सोसायटीच्या लोकांना जे खरोखर प्रत्येक महिन्याला मेंटेनन्स भरतात त्यांच्यावाला तो त्रास त्यांना होत असतो. आणि एका दुसऱ्या न भरणाऱ्याला जर वसुली करून भेटली त्यांच्यावर कारवाई झाली तर ज्याला ठोकर बसली तर बाकीचे लोक शाणे होतील आणि जेणेकरून सोसायटीचा कारभार चांगला चालेल. फार चांगली कारवाई झालेली आहे आणि अशा भविष्यात होणंही गरजेचं आहे. कारण काय, मेंटेनन्स न जे भरणारे आहेत त्याच्यामुळे इतर सभासदांना खूप त्रास होतो. त्यामुळे आता जी ही कारवाई चालू ही अशी कायम चालत राहावी जेणेकरून इतर सभासदांना जे रेग्युलर आहेत त्यांना याचा फायदा होईल आणि सोसायट्यांना पण याचा फायदा होईल. ठाणे शहरात नुकतीच एक अशी कारवाई करण्यात आली आहे. एका सोसायटीतील सदनिकेचं मेंटेनन्स 2005 पासून थकलं होतं. 2009 पर्यंत हा आकडा थेट 5 लाखांवर पोहोचल्यावर सोसायटीच्या तक्रारीवरून उपनिबंधकांनी नोटीस बजावत सदनिकेवर कागदोपत्री जप्तीची कारवाई केली आणि त्यानंतर सदनिकेचा लिलाव करण्यात आला.
त्यामुळे सोसायटीचं मेंटेनन्स वेळेत भरा, अन्यथा कारवाईची दाट शक्यता आहे. निखिल चव्हाण, न्यूज 18 लोकमत, ठाणे. पुढे बघत युवा स्वाभिमानीचे संस्थापक आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या गंगा सावित्री या निवासस्थानी जे आहे ते कार्यकर्त्यांद्वारे हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करण्यात आलं. तसंच रवी राणा यांच्या आई वडिलांची देखील कार्यकर्त्यांनी ओवाळणी केली आणि आपल्या आई वडिलांची सुटका व्हावी यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचं राणांची मुलगी नंदिनी राणा हिने सांगितलं. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या निवासस्थानी अमरावतीमध्ये तिथे हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण जे ते कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आलं. यावेळी भव्य अशी रांगोळी काढण्यात आली होती, त्यामध्ये दिवे लावण्यात आले. मेरी मम्मी जल्दी छूट जाए, मेरे पापा जल्दी छूट जाए, इसलिए मैं प्रेयर कर रही हूँ गॉड से कि जल्दी वो छूट जाए. मेरी मम्मी जल्दी छूट जाए, मेरे पापा जल्दी छूट जाए, इसलिए मैं प्रेयर कर रही हूँ गॉड से कि जल्दी वो छूट जाए. आणि राणांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हनुमान चालीसा पठण आणि सुंदरकांड पठण जे ते करण्यात आलं. आता आपण त्यांच्या मुलीची प्रतिक्रिया आपण बघितली की माझ्या आईवडिलांची लवकरात लवकर सुटका व्हावी अशी अपेक्षा मनोकामना तिने व्यक्त केलेली आहे. तशी प्रार्थना ती देवाजवळ करते असं तिने सांगितलं. या वाढदिवसाच्या निमित्ताने हीच प्रार्थना माझी असल्याचं देखील तिने स्पष्ट केलेलं आहे. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत बातमी गुजरातमधनं. खास अशी बातमी आहे, जंगलाचा राजा सिंह ज्यावेळेस आपल्याला मुक्तपणे काही ठिकाणी संचार करताना दिसतो तर अर्थातच आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया अरे बापरे हे काय अशाच असू शकतात. बघा घडलंय काय की गुजरातच्या अमरेलीमध्ये जंगलाचा राजा रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसून आला, अगदी बिनधास्तपणे. जेट्टी रोडवरती हा जंगलाचा राजा तो दिसला. सकाळच्या सुमारास एक सिंह त्याच्या छाव्यांसोबत फिरत असल्याचं या ठिकाणी बघायला मिळालं. आणि जे या सगळ्या दृश्यांचे साक्षीदार झाले त्यांनी ही सगळी दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली आहेत. मात्र यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. पण गुजरातच्या अमरेलीमध्ये जंगलाचा हा राजा मुक्तपणे संचार करताना दिसला, तेही त्याच्या छाव्यांसोबत. जाऊया यानंतर मध्य प्रदेशातल्या कान्हा अभयारण्यामध्ये. तिथे काय घडलं बघा. तिथे 2 वाघांची झुंज जी ती पर्यटकांना बघायला मिळाली. पर्यटक जात असताना अचानक 2 वाघ आमने सामने आले आणि एकमेकांवर तुटून पडले. काही काळ ही झुंज चालल्यानंतर एका वाघानं माघार घेतली. पर्यटकांना मात्र हा क्षण अविस्मरणीय असा ठरलाय. रोकना बंद कर ले. मध्य प्रदेशच्या कानामध्ये 2 वाघांमधली ही झुंज जी आहे ती अविस्मरणीय ठरलेली आहे. आणि यावेळी ज्या पर्यटक तिथून जात होते त्यांनी हा क्षण जो तो आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला आहे. यावेळी 2 वाघ अचानक या दोघांमध्ये झुंज झाली. यावेळी काही काळ ही झुंज सुरू राहिली आणि काही कालावधीनंतर एका वाघाने या झुंजीमध्ये अचानक माघार घेतली. पण हा क्षण बघणं पर्यटकांसाठी एक मोठी संधी होती. रोकना बंद कर ले. आणि आता आमच्या मिशन पाणी या खास मोहिमेबद्दल. विणकरांचं गाव म्हणून बदुही या गावाला ओळखलं जातं. बरं, या गावामध्ये पाणी टंचाई होती आणि या गावाने ही पाणी टंचाई कशी दूर केली पाहूयात. हमको बचानी
हम बुनकर समुदाय के लोगों को स्वच्छ पेयजल उपलब्ध हो सके, उनके हाइजीन बिहेवियर में बदलाव आ सके, अच्छी आदतों का विकास हो सके, इन सभी मुद्दों पर, और पेयजल गुणवत्ता क्या होती है, किस प्रकार को से उसको हम सुरक्षित करके पेयजल गुणवत्ता को कैसे अपने स्वास्थ्य को सुधार सकते हैं, इन सब मुद्दों पर वाटर एड इंडिया काम कर रहे हैं। और इसी प्रकार के जब प्रशिक्षण कार्यक्रमों का हमने आयोजन किया तो वहाँ पर हमारे ग्राम पंचायत पल्हैया की एक किशोरी शिवानी उपलब्ध थी, जिसने बाद में चल करके हमसे यह आग्रह किया कि हम उनके गांव में भी प्रशिक्षण के माध्यम से किशोरियों को यह सिखाएं ताकि वो लोग भी अपने गांव के पानी की जांच कर सकें और लोगों को बीमारियों से मुक्त कराने में अपना अमूल्य सहयोग दे सकें। पहले तो हम वाटर टेस्टिंग करते थे, लेकिन अब हम टाइम निकाल के लोगों को समझाते हैं। जब ये फ्लोराइड हमारे गांव में निकला तो लोगों को हम कन्विंस करते हैं, उन्हें मोटिवेट करते हैं और समझाते हैं कि फ्लोराइड जो निकला है वो एक प्रकार का जहर है और फ्लोराइड से फ्लोरोसिस नामक बीमारी होती है, जिसका मतलब होता है हड्डियों का गलना। ये हमारे दांतों को सड़न पैदा करते हैं, उसमें पीलेपन आ जाते हैं, हड्डियों की प्रॉब्लम मतलब दर्द करते हैं घुटने और सूजन आ जाती है, पेट की प्रॉब्लम होती है। तो ऐसे लक्षण हम बताते गए और हमारे गाँव वाले धीरे धीरे मानते गए, क्योंकि वो लक्षण उनको दिखते थे और वो समझते गए और इस प्रकार से उन्होंने हमारी बात मानी। और उस टाइम पे ये नहीं मान रहे थे कि ये लड़कियां हैं आगे नहीं बढ़ सकती या फिर ये गलत कह रही हैं और बचपन से ये पानी पीते आ गए हैं, ऐसा कुछ हुआ नहीं, अब क्या होगा। अब ये हो गया है कि जो भी हैंड पाइप अगर लगवाता है तो हम लोग को बुलाते हैं कि मेरे यहाँ हैंड पाइप लगाए, आओ आप सब वाटर टेस्टिंग कर दो कि पानी मेरा सही है या नहीं। यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोक।